नमस्कार, मी प्रदीप केळुसकर. प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आजची आपली कथा आहे वरपरीक्षा. एक सूचना, या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसेच जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तर आता ऐकूया माझी कथा वरपरीक्षा. आज पोळेकरांच्या घरात आनंदी आनंद होता, कारण त्यांच्या 2 नंबरच्या मुलाला राजीवला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाली होती. राजीवचे आई बाबा खुश होते, कारण त्यांचा मुलगा 4 वर्षांनी इंजिनियर होणार होता. त्यानंतर त्याला मोठा पगार, कदाचित अमेरिका आणि कॅनडाला जायची संधी, मग आपल्याला पण परदेशी जायचा चान्स वगैरे वगैरे. राजीवचा मोठा भाऊ म्हणजे पोळेकरांचा मोठा मुलगा संजीव मात्र आतल्या आत धुमसत होता. त्याला आपल्या छोट्या भावाचा हेवा वाटत होता. संजीवला पुढे शिकायचे होते. तो अभ्यासात फार हुशार होता असं नव्हे, पण ग्रॅज्युएट होऊन बँकेत किंवा शिक्षकाची नोकरी करायची त्याची इच्छा होती. पण त्याच्या बाबांनी तो 12वी पास होता त्याचे शिक्षण थांबवून त्याला त्यांच्या गॅरेजमध्ये सामावून घेतले होते. संजीवच्या बाबांना त्याच्या व्यवसायातून मोकळी हवी होती आणि संजीव काही फार हुशार नव्हता, तेव्हा तो आपला व्यवसाय पुढे नेईल अशी त्यांची अपेक्षा. एकदा का मोठा मुलगा लाईनीला लागला की लहान मुलाला जास्त शिकवू असं त्यांचं मत, कारण छोटा राजीव तसा एकपाटी, शाळेत पहिला किंवा दुसरा येणारा. संध्याकाळपासून पोळेकरांचा फोन घणघणत होता. त्यांचे नातेवाईक, ओळखीचे, शेजारी राजीवचे अभिनंदन करत होते. त्याचे आभार मानता मानता राजीव दमत होता. पण काही वेळा त्याचे बाबा फोन घ्यायचे, काही वेळा आई. रात्रीचे 8 वाजले तसा राजीवचा मोठा भाऊ संजीव गॅरेजमधून आला. कपडे बदलून बाथरूम मध्ये आंघोळ करायला गेला. एवढ्यात बाहेर बाजूच्या बिल्डिंग मधले सावंत आणि त्यांची मुलगी अलका घरात शिरली. सावंत काकाने राजीवला जवळ ओढले आणि बोलू लागले, राजा मस्त रे, छान झाला, बरा वाटला. आता खायच्या कॉलेजात जातलं? VJTI. अरे वा, VJTI म्हणजे माटुंग्याचा? होय. अरे वा. अरे VJTI म्हणजे मुंबईतला पहिला इंजिनिअरिंग कॉलेज. आता होई तितकी इंजिनिअरिंग कॉलेज झालीत रे, पण VJTI म्हणजे VJTI. एक नंबर. छान छान छान, बरा वाटला रे. त्यानंतर त्यांची 12वीतली मुलगी अलका बोलू लागली, कुठली फॅकल्टी घेणार? मी मेकॅनिकल ग. एवढ्यात आंघोळीला गेलेला मोठा भाऊ संजीव बाथरूम मधून बाहेर आला. हॉलमध्ये बसलेल्या अलकाकडे त्याचे लक्ष गेले. एका क्षणात त्याने तिला टिपले. तारुण्याचा गोडवा तिच्या शरीरावर पसरला होता. तसा तो तिला तिच्या लहानपणापासूनच पाहत होता, कारण सावंत फॅमिली त्यांच्या आईकडून नात्यातली, शिवाय ती मंडळी त्यांच्या सोसायटीतच राहत होती. त्यामुळे अलका पहिलीच जात होती, तिथपासून तो पाहत होता. पण त्याच्या गॅरेजमुळे आज तर खूप दिवसांनी तिला भेटत होता. अलकाने पण संजीवकडे पाहिले. ती हसली. काय संजीव, आता आलास की काय गॅरेजमधून? हो ग. अरे हल्ली दिसला नाहीस कुठं? काय सांगू अलका, काम इतकं असतं, कधी रात्र होते कळत नाही, त्यात माणसं कमी असतात. होय रे, पण काम असेल तर माणसे पण हवीतच ना. होय ना. बाबांना मी म्हणतोय 2 तरी माणसं हाताखाली द्या म्हणून. तिथेच असलेले संजीवचे बाबा मोठ्याने म्हणाले, अरे संजीव, आता गॅरेज तूच बघायचंय बाबा, मी जबाबदारीतून मोकळा होतो. तुमची एकदा दोघांची लग्न लावून दिली की आम्ही दोघं गावाकडे जायला मोकळं. मग मुली बघायला सुरू करा पोळेकर. करतोय हो, पण हो संजीव असं ना गॅरेजमध्ये जाता हळूहळू स्थिर होऊ दे ना. आता राजा काय, आता शिकाक जातलो, पण माका आता मात्र सांगा तुमका सावंत, संजूची काळजी वाटता हो. कसली काळजी? सावंत म्हणाले, काय सावंत सांगू तुमका, संजूचं शिक्षण मी थांबवले ना हो. म्हणजे 12वी नंतर मी त्याला माझ्या धंद्यात घेतलंय. त्यामुळे तो आता काय झाला, लग्नाच्या बाजारात काय होता माहिती सा, फक्त 12वी, त्यात त्याचा गॅरेज. त्याच्याबरोबर लग्नात मुलगी तयार होणच नाही हो. होय तो नुसता शिक्षण काय कामाचा असता परुळेकर, संस्कार पण हवेत हो. आणि तुमचे मुलगो 2 पैसे कमावणारो असा, लक्षात घ्या. थोड्या वेळाने सावंत आणि त्यांची मुलगी अलका सरबत घेऊन त्यांच्या घरी गेली. संजीवने बाबांचे म्हणणे ऐकले. त्याला पण कल्पना होती आपले लग्न जमणे महाकठीण. एकतर मुली आता शिक्षण घेतात सर्व, शिवाय नोकरी पण करतात. त्यांना नोकरीवाल्यांना नोकरीवालाच मुलगा हवा असतो. शिवाय बहुतेक मुली जात धर्म न बघता लग्न ठरवताना पळून जातात.
मग आपल्यासारख्या 12वी शिकलेल्या आणि हातपाय काळे करून गाडी खोलणाऱ्या मुलाशी लग्न कोण करणार? त्याच्या डोळ्यासमोर आत्ताच नुकती येऊन गेलेली अलका आली. अलका सावंत. लहानपणापासून तो तिला पाहत आलाय. आता ती 12वीत आहे, पण पुढे शिकेल, नोकरी करेल आणि लग्न करेल. पण ती लग्न करेल त्याच आपल्या धाकट्या भावा राजीव त्याच्यासारख्या तरुणाबरोबर. म्हणजे आपली सखी होण्यापेक्षा कदाचित ती आपली वहिनी होईल. संजीवला पटले. अलका आपल्याला आवडत असली तरी तिने आपल्याशी लग्न का करावं? हां, पण ती मगा म्हणाली, काम एकट्याने होत नसेल तर माणसं घ्यावीत. तिचं पण खरं आहे. गॅरेजचं काम वाढतंय. बाबा ठराविक गाड्यांचे काम करत, आपण आता सर्वच गाड्या पाहतो. आता अनेक कंपन्यांच्या गाड्या रस्त्यावर आल्या आहेत. त्यांचे काम पण शिकून घ्यायला हवे. ट्रक, टेम्पो, मोटरगाडी, रिक्षापासून सर्व काम आता वाढवायला हवं. धाकटा राजीव इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जायला लागला. त्याचे कॉलेज माटून गेला. अलका पण रुईया कॉलेजमध्ये जाऊ लागली. राजू मोटरसायकल घेऊन जात असे, त्यामुळे काही वेळेला अलका त्याच्या गाडीवर पाठीमागे बसून कॉलेजला जाई. त्यांच्या कॉलेजच्या वाटेवरच मोठ्या संजीवचं गॅरेज होतं. काही वेळेला राजीव त्याच्या गॅरेजमध्ये थांबे, तेव्हा अलका पण खाली उतरे. अलका त्याच्या गॅरेजमध्ये आलेल्या गाड्या पाही. संजीवला अनेक प्रश्न विचारे. अलका राजीवच्या मागे बसून गेली की त्याला कसं कसं होईल. आपण जर आपल्या धाकट्या भावासारखं शिक्षण घेतलं असतं तर अलका आपल्या गाडीच्या मागे बसली असती असं त्याला वाटत राहील. संजीवने सुरुवातीला गॅरेजमध्ये 2 हाताखाली माणसं घेतली. काम वाढवलं. गाड्यांची कामे झटपट होऊ लागली. त्याच्या कामाबद्दल गिऱ्हाईकामध्ये समाधान यायला लागले. जागा कमी पडू लागली. त्याच्या बाजूचा गाळा मिळत होता. त्याने बँकेचं कर्ज घेऊन ती जागा पण घेतली. नवीन मशिनरी घेतल्या. अजून 2 कामगार ठेवले. म्हणता म्हणता 8 कामगार झाले. धाकटा राजू इंजिनियर झाला. परत घरात आनंदी आनंद झाला. त्याला महिंद्रमध्ये नोकरी पण मिळाली. अलका स्टेट बँकेची परीक्षा पास झाली. सावंत अलकासाठी स्थळ शोधू लागले. सावंतांच्या मनात तुर्वेकरांचा धाकटा मुलगा राजीव होता. राजीव इंजिनियर होता, महिंद्रमध्ये नोकरीला होता आणि पुर्वेकर त्यांचे नातेवाईकत आणि एकाच गावातले ना. त्यांच्या दोन्ही मुलांना लहानपणापासून ते पाहत आले. दोघेही मुलगे गुणी, निर्व्यसनी. अशी स्थळ कुठे मिळणार? एक दिवस सावंत आणि त्यांची पत्नी पुर्वेकरांकडे आली. पुर्वेकर, हो अलका आमचा नोकरीत लागला बँकेत. कळला माका? हो कळला. अलका खराच सावंत तुमचा गुणी पोर हो. बरा पुर्वेकर, काय सांगत होते तुमका? हो अलकासाठी स्थळ बघते मी. होय होय होय, बघा 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 बघा, चांगला पोरा हो. कोण असा डोळ्यासमोर? हो तुमचो झील. हा हा वा 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 वा, आमच्या मनातला बोललात सावंत. तुम्ही आम्ही दोघे गाववाले हो, नातेवाईक पाहुणे पण. आणि परत एकदा पाहुणा येला तर म्हणजे अलका आमची सून झाली तर असा सोन्यासारखा पोर आमच्या घरात येईल तर आमचा नाता तसाच जाणा वाढत हो. पण तुम्ही अलका विचारत आहे का? नाही अजून हो. आता नोकरीत जा लागला ना, त्या गडबडीत असा सकाळची ट्रेन पकडता आणि रात्री दमान येता. त्यामुळे त्याका पण विचारूक नाही. विचारत त्या का त्याचा मत घ्या आधी. मग असा करूया पुर्वेकर, काय तुम्ही 2 जण रविवारी आमच्याकडे येवा. तुमच्या समोर विचारूया. चला आम्ही 2 येतो रविवारी तुमच्याकडे 4 वाजता संध्याकाळी. सावंत गेले. रविवारी पुर्वेकर जोडी सावंतांकडे गेली. अलका घरीच होती. सावंतांनी अलकाला बाहेर बोलावले. अलका, हे बघ पुर्वेकर इले. पुर्वेकर काका ते काय विचारतात बघ. काय ते विचारतात? आमची सून होक त्यार असंच काय? अलका या अचानक आलेल्या प्रश्नाने घोरीमोरी झाली. पण तिला याची कल्पना होतीच, अंदाज होता हा कधी ना कधी प्रश्न आपल्याला विचारला जाणारच. तिने मान हलवली. दोघेही सावंत जोडी पुर्वेकर जोडी खुश झाली. एकमेकाकडे पाहून हसू लागली. एवढ्यात अलका बोलू लागली, बाबा तुम्ही पुर्वेकरांची सून होणार का असं विचारलं आणि मी हो म्हणाले. पण पुर्वेकरांना 2 मुलगे आहेत. पण म्हणजे राजीव म्हणजे त्याच्यात नोकरी असा म्हणून. हा बाबा, मला वाटलंच होतं. पण मी होकार दिलाय ना तो संजीव सोबत लग्नाचा. काय संजीव? चौघेही ओरडले. होय बाबा. का? त्याच्याशी कोण लग्न करणार नाही असं वाटलं की काय तुम्हाला? ओ बाबा, एवढा कर्तबगार पुरुष तो आता 8 कामगारांना काम देतोय.
एका गॅरेजमुळे 8 कुटुंब जेवतात हे लक्षात घ्या. धाकटा राजीव एका कंपनीत नोकरी करतो, म्हणजे कसाही असला तरी तो नोकरच. पण मोठा संजीव अहो तो लोकांना काम देतो. प्रत्येक मुलीने नोकरीवालाच पाहिजे, नोकरीवालाच नवरा पाहिजे म्हणून हट्ट धरला तर व्यवसाय करणाऱ्याने काय करायचं? त्या गुजराती लोकांकडे बघा हो, की सर्वच माणसे धंदेवाली, पण त्या धंदेवाल्यांना लग्नात मुलगी मिळतात म्हणून ते धंद्यात उडी घेतात आणि मोठे होतात. परुळेकर आणि सावंत तोंड उघडून अलकाला ऐकत होते. परुळेकरांच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. रात्री संजीवच्या बाबांनी परुळेकरांनी संजीवला अलकाची इच्छा सांगितली. संजीवला आनंदाचा धक्का बसला. त्याला अलका आवडत होतीच, पण नोकरी करणारा आणि ग्रॅज्युएट अलका आपला विचार करील असे त्याला वाटलेच नव्हते. राजीवला अलकाला आपल्या मोठ्या भावावर लग्न करायचे आहे हे कळले तेव्हा पण तो पण खुश झाला, कारण त्याने आपल्यासाठी त्याच्याच कंपनीची एक मुलगी पाहून ठेवली होती. पुढील रविवारी परुळेकरांचा मोठा संजीव आणि अलका यांचा साखरपुडा झाला. संजीव अलकाला घेऊन लॉंग ड्राईव्हला गेला. तेव्हा अलकाला म्हणाला, अलका बाकी तू माझी वरपरीक्षा मात्र छान घेतलीस हा. अलका लाजली. संजीव अलका यांचे लग्न आहे, कळलं का? संजीव आणि अलका यांचे लग्न आहे पुढील गुरुवारी. पत्रिका तुम्हाला मिळेलच, तेव्हा तुम्ही सर्वांनी वाचक हो लग्नाला यायचं हा. तर मंडळी, कशी वाटली माझी ही कथा? माझे प्रदीप केळुसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि आपल्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.